नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे यशवंत गोपाळ जोशी लिखित उन्माद. सादर आहे कथा उन्माद. वास्तविक मी सांगणार असलेली गोष्ट आहे एका सिनेमा कंपनीतील. पण उगीच कुणाबद्दल स्पष्ट कशाला लिहा. आपण असं समजू की ती एका गिरणीतील गोष्ट आहे. गिरणी म्हणजे केवढी गिरणी? अगदी मोठी गिरणी. आणि आपण असं समजूया की त्या गिरणीचा वार्षिक वाढदिवस करण्याची रीत आहे आणि त्या दिवशी सत्यनारायण करण्याची त्या गिरणीत पद्धत आहे. आणि आपण असं समजू की त्या गिरणीचा मालक चांगला आहे. फक्त त्याच्यात दोष एवढाच आहे की आपण जितके चांगले आहोत त्यापेक्षा आपण जास्त चांगले आहोत असं दाखवण्याची त्याची लकब आहे. मला त्या मालकाविषयी आदरही आहे आणि चीडही आहे. आदर अशाबद्दल की तो मूळचा चांगला आहे आणि चीड अशाबद्दल की अवांतर चांगुलपणाची खूप फेस पावडर त्याला आपल्या तोंडाला लावायची सवय आहे. समजा एक खाटीक आहे. बिचाऱ्याचा धंदाच पडला तो. एरवी स्वभावानं तो चांगलाही असू शकेल, पण तो जर असं सांगू लागला की जनावरांची दुःख कमी करण्याकरता माझ्या अंतःकरणाला पसंत नसताना सुद्धा मी हा धंदा काढलाय आणि यात समाज कल्याण आहे, धर्माची उन्नती आहे, देशाची सेवा आहे, तर काय वाटेल आपणाला? जे आपल्याला वाटेल तेच मला त्या मालकाबद्दल वाटतं. आज त्या गिरणीचा वाढदिवस होता. सबंध गिरणी शृंगारलेली होती. बाहेरच्या मोकळ्या पटांगणात मोठा थोरला मंडप घातला होता. चित्रविचित्र झालरींनी तो शृंगारला होता. काम करताना स्वार्थाची हिणकस भावना मनात ठेवू नका, कामाकरताच काम करा, वगैरे वगैरे नाना श्रुतिबोध वाक्यांचा पाट्या रंगवून मंडपात लावल्या होत्या. लोक नेहमी समारंभप्रिय असतात. सर्व लोकांनी त्यात हौसेनं भाग घेतला होता. सकाळी मालकांना मानपत्र अर्पण करण्यात आलं. त्या मानपत्रात कामगारांनी मालकांची खूप खूप स्तुती केली होती. मानपत्रातील वरची अलंकाराची भाषा जर काढून टाकली तर खाली एवढीच उघडी बोडकी वाक्य शिल्लक राहिली असती. आपण मालक आहात, इलाज नाही, यापेक्षा जास्त काय सांगावं? नशीब आपल्या बाजूचं आहे, आपण त्याला कर्तबगारी म्हणत आहात, आम्हाला मंजूर नाही. जोपर्यंत नशीब आपल्या बाजूचं आहे तोपर्यंत अर्थात आम्हीही आपल्या बाजूचे आहोत. फार काय लिहावं? आपण मनातून हे जाणताच, हे विनंती. त्या मानपत्राला मालकांनीही उत्तर दिलं, आपण मला मालक समजता, पण मीही तुमच्यापैकीच एक नोकर आहे, वगैरे वगैरे. लोक जाणून होते हा समारंभ आहे. यात बोललेल्या शब्दांच्या अर्थाकडे लक्ष द्यायचं नसतं. कामगार मनात म्हणत होते, चुकून चांगलं बोलतोयस, बोल. वर्तमानपत्रातली स्तुती पाहिजे लेखाला. आणि मग संध्याकाळी सत्यनारायणाच्या पूजेला सुरुवात झाली. गावातील मोठमोठी मंडळी जमा झाली. कामगारांनी मनात धसका घेतला, इतके लोक यांचे बाहेरचे पाठीराखे आहेत, यांच्याबद्दल वाईटही जरा कमीच बोललं पाहिजे बाहेर. सत्यनारायणाला सुरुवात झाली. मालक सुरुवातीपासून हजर होते. किती ध्यानमग्न चेहरा दिसत होता त्यांचा. आपण असं समजूया की ते पोथीच ऐकत होते. शेवटी आरती झाली. तीर्थप्रसाद वाटला गेला आणि नंतर एक खास प्रोग्राम होता. त्या गिरणीत एक मोठा नोकर होता. त्याला पगारही खूप होता. तो पट्टीचा गाणारा होता. तो गवयाचा धंदा करत नसे, पण तो जर धंद्याला बाहेर पडला असता तर त्याला मिळत असलेल्या पगारापेक्षा त्याला गाण्यावरच कितीतरी अधिक पैसे मिळाले असते. त्यानं गाण्याला सुरुवात केली. तो अगदी मनापासून गाऊ लागला. त्यामुळे गाण्याला सुरुवातीपासूनच खूप रंग भरला. सर्व लोक डोलू लागले, तल्लीन झाले. पण ते मालकाला सहन झालं नाही. सर्व लोक तल्लीन झाले आणि आपणही नुसतेच तल्लीन झालो तर आपलं वैशिष्ट्य काय राहिलं त्यात? काय वैशिष्ट्य दाखवावं याचा मालक विचार करू लागले. त्यांनी डोळे मिटून गाणं ऐकायला सुरुवात केली.
मालक गाण्याच्या भावनेत गेल्यासारखे आपले डोक्यावरचे साफसूफ बसवलेले केस फिस्करू लागले. आणि आपण असं समजूया की त्यांना काहीतरी वैशिष्ट्य दाखवण्याची कल्पना सुचली. काय बरं असावी ती? ओहो, ओहो, वाह वाह वाह! डोळे मिटूनच ते अशी शब्दांची फुलं उडवू लागले. त्या शाब्दिक फुलांचाही परिणाम गवयावर झाला. तो अगदी दिलखेचक गाऊ लागला. मालकांचंही हंबरणं चालूच होतं. जमलेल्या लोकांचं लक्ष आता दोघांवरच खिळून राहिलं. आपल्या मालकांवर आणि त्या गवयावर. आणि त्या दोघात तर जणू चुरस लागली होती. गवई गाण्यात कमाल करू लागला. मालक रसिकता दाखवण्यात कमाल करू लागले. लोक मनातल्या मनात पैज मारू लागले. पाहूया आता कोण हरतो ते. कलेची आणि रसिकतेची झुंज लागली. पाहूया आता जगात कला जास्त आहे का रसिकता जास्त आहे ती. लोक मनात म्हणत होते. असं आपण समजूया. तास झाला, 2 तास झाले, 3 तास होत आले. कोणीच बोलेना, ऐकेना. आणि त्या उभयंतांच्या या झुंजीमुळं लोकांचं गाण्यावरचं लक्ष उडून गेलं होतं. आणि ते ती झुंज पाहत स्वस्थ बसले होते. अखेर रसिकतेचीच मालकांना धाप लागल्यासारखं झालं. ते गाण्याचा शेवट कसा करावा ह्या विवंचनेत पडले. आणि आपण असं समजूया की त्यांना उपाय सुचला. त्यांनी समोर सत्यनारायणाच्या पूजा सामग्रीकडे आपला हात वळवला. हलकेच त्यातील एक कापराची वडी त्यांनी हस्तगत केली. हळूच ती त्यांनी आपल्या डोळ्यांच्या बुबुळांवरून फिरवली. चमत्कार! त्यांचे डोळे जणू गाण्यामुळेच अश्रूंनी भरून निघाल्याचा देखावा तयार झाला. ते उभे राहिले. डोळ्यात पाणी होतच. त्यांनी आता हुंदके द्यायला सुरुवात केली. ते धीर गंभीरपणाने गवयाच्या बैठकीच्या रोखानं मार्ग आक्रमू लागले. गवई सुद्धा मनातल्या मनात उचंबळू लागला होता. आता मालकांकडून काय वरप्रसाद मिळणार आपल्याला. लोकही त्याच कल्पनेत बेहोश झाले होते. अंतःकरणातल्या आनंदाच्या भावना गाण्यात मिसळून गवई आता गाणं गाऊ लागला. गाताना त्यानं आपली टोपी काढून ठेवली होती. मालक आले. अगदी गवयाजवळ आले. त्यांनी एकदा गवयाकडे पाहिलं आणि एकदा जमलेल्या लोकांकडे पाहिलं. आणि जमलेल्या लोकांच्या अधीरतेची घटका निर्माण झाली. आणि आणि मालकांनी एक मोठा थोरला सुस्कारा सोडला. जमलेल्या लोकांनी मालकाला साथ केली. पुन्हा एकदा मालकांनी गवयाकडे आणि जमावाकडे पाहिलं. काय चमत्कार होतो ते पाहण्याकरता लोकांनी आपला श्वास आवरून धरला. आणि 1 मिनिट, दुसऱ्या मिनिटाला जिकडून तिकडून टाळ्यांचा गजर झडू लागला. किती वेळ? जवळजवळ 10 मिनिटं. सर्व लोक आश्चर्यचकित आदरानं मालकांकडे पाहू लागले. गवई सुद्धा मनातल्या मनात हतबुद्ध झाला होता. अखेर मालकांनीच चढाओढ जिंकली. सध्या रसिकतेचं वारेमाप पीक आलंय जगात. गवई मनातल्या मनात म्हणाला. भावना, भावना. अखेर शेवटी मालकांनी भावनेच्या जोरावर लोकांना जिंकलं. मालकांनी आपल्या डोक्याची टोपी काढून गवयाच्या डोक्याला घातली होती. ती टोपी जरी खादीची होती तरी त्याला भावनेचं केवढं मोठं सुवर्ण होतं. लोक का हतबुद्ध होणार नाहीत? गवयानं का हतबुद्ध होऊ नये? का होऊ नये ते मला शेवटी समजलं. लोक आपापल्या घरोघर जाऊ लागले होते. एक म्हणत होता, मालकांनी 10,000 रुपये जरी गवयाला दिले असते तरी त्या टोपी देण्याच्या पाठीमागे जी भावना आहे तिची सर त्या 10,000 येणार नाही. आणि बाकीचे लोकही निरनिराळ्या शब्दात हेच बोलत चालले होते. आणि नंतर कितीतरी वेळानं गवई बाहेर पडला. गवई सर्व लोकांना अगोदर बाहेर जाऊ दिलं. तो खरोखरच अंतःकरणापासून मालकांच्या आदरानं घामेजला होता. सर्व लोक गेल्यानंतर मालकांना त्यानं एकटं गाठलं. मालकांच्या पायांना त्यानं हात लावून नमस्कार केला. आणि मग पुन्हा दोघांमध्ये शब्दांची झोंबाझोंबी सुरू झाली. अहो, तुमचा गुणच तसा आहे. मालक साळसूत केविलवाणा चेहरा करीत म्हणाले.
अहो पण रसिक कुठे आहेत? गवई विव्हळला. छे छे, अगदी अलौकिक आहे आपला गुण. आम्हाला अभिमान वाटतो. आणि आपल्या रसिकतेचा अभिमान कुणाला वाटणार नाही? आणि इतके भावनाप्रधान. अहो स्वतःच्या डोक्याची टोपी म्हणजे देवळाचं शिखर समजा की. आणि एवढं म्हणून मालकांनी त्याच्या डोक्याला घातलेली टोपी पुन्हा एकदा आपल्या डोक्यावर चापून चोपून बसवून व स्वतःच्या टोपीने वारा घेत घेत उडीव रसिकांचीच परी हा चरण गात गात व ताना घेत घेत गवई आपल्या घराचा मार्ग आक्रमू लागले. गवई घरी पोहोचण्याच्या अगोदरच कामगार, मालक आणखी काय म्हणत होते हे विचारण्याकरता गवयाच्या घरी अगोदरच येऊन बसले होते. गवई आले. जमलेल्या सर्वत्रांनी त्यांची वाहवा केली. अर्थात गवयानं घरात चहा करायला सांगितला. कधी नव्हे त्या सर्व कामगार मालकांबद्दल मनापासून चांगलं बोलत होते आणि सर्वांच्या बोलण्याचा सारांश असा होता, आपण समजूया की मनुष्य कितीही स्वार्थी आणि थोतांडी असला तरी माणसाजवळ अंतःकरण म्हणून जी चीज परमेश्वरानं ठेवली आहे ती वर्षभरात पावसाळ्यात चमकणाऱ्या विजेप्रमाणे केव्हा तरी एकदा प्रकाशतेच. पण प्रकाशणारी वीज आभाळात जोपर्यंत चमकत असते तोपर्यंतच तिचं कौतुक आणि शोभा. आणि तीच पाहणाऱ्याच्या नेमकी समोर येऊन आदळली तर काय होतं ते जमलेल्या लोकांना लगेच कळलं. ते अगदी आनंदानं तल्लीनतेनं बसलेले असतानाच एक मनुष्य तिथे आला. काय रे? गवयानं कुतूहलानं विचारलं. थोडं खाजगी काम आहे. तो मनुष्य लाजेनं अर्धमेला होऊन म्हणाला. अरे खाजगी वगैरे कसला आलाय आता? काय असेल ते सांग इथंच. माझी आपणाला एक विनंती आहे. तो कमालीच्या नम्रतेनं म्हणाला. अर्ज विनंती काय वाटेल ते असू दे. गवई बुवा रुबाबात म्हणाले. आणि तो आलेला मनुष्य रडक्या आवाजात म्हणाला, सर्व काही आपल्या हाती आहे आता. आपल्या मर्जीवर अवलंबून आहे आता. अरे लेका, गवई बुवा रुबाबात म्हणाले, म्हणजे काय मालकांनी गिरणी माझ्या नावानं करून दिली की काय आज? काय रे लेका माझ्या हातात आहे? मालकांनी आपल्याला समारंभात दिलेली टोपी मला देणं न देणं. लेका तुला कशाबद्दल देऊ ती टोपी? गवई बुवा रुबाबात म्हणाले, कारण ती माझी आहे म्हणून. त्या माणसाला वर पाहताच येईना आणि गवई बुवांना त्याच्या म्हणण्याचा अर्थच समजेना. तो कशा तरी रीतीने समजला तर पहावा म्हणून त्यांनी डोक्याची मालकांनी दिलेली टोपी काढून हातात घेतली. किती स्वच्छ होती ती टोपी. लेका इतकी स्वच्छ टोपी तुझी कशी रे? गवयानं पुरावा मागितला. आजच्या समारंभाकरता मी मुद्दाम आणली परटीहून. लेका खोटं बोलतोयस, गवई ओरडला. कारण ती टोपी त्या आलेल्या मनुष्याची ठरण्यानं त्याचा मालकांबद्दलचा आदर नाहीसा होणार होता आणि ते त्याला होऊ नयेसं वाटत होतं. गवयानं ती टोपी उलगडून पाहिली आणि त्याची खात्री पटली की ती टोपी त्या आलेल्या मनुष्याचीच होती. कारण ती टोपी उघडताच तिच्या घडीतून दोन विड्या, त्यातील एक जळकी व एक सबंध, दोन काड्या व काड्यांच्या पेटीचा फक्त गुल असलेला एक तुकडा खाली पडला. चल लेका घेऊन जाई घाण. आत्तापर्यंतची आदराची आणि कौतुकाची असलेली ती टोपी तिरस्कारानं त्या आलेल्या माणसाच्या अंगावर भिरकावीत गवई बुवा उद्गारले. पण काय रे लेका, मला मालकांनी गाण्यावर खुश होण्याच्या निमित्तानं ही दिली टोपी, पण मालकाला ही तू काय निमित्तानं दिलीस? का ही टोपी मिळवण्याकरता मालकांनीही तुला गाऊन दाखवलं एकांतात? का आणि कसा झाला हा चमत्कार? कशी घातलीस तू मालकांना टोपी? त्याचं असं झालं, तो मनुष्य खाली पाहूनच बोलत होता आणि कसं झालं ते लोक आपापल्या जीवाचा कान करून ऐकू लागले. मालक सत्यनारायणाच्या पोथीला आले ते नेहमीसारखे बोडकेच. त्यांनी पाहिलं सर्वांनी डोक्याला टोप्या घातलेल्या. मग बोडकं येणं त्यांना कसंसच वाटलं पूजेत.
मी असा होतो रस्त्यातच उभा, चोरून विडीचा झुरका घ्यायला. तोच मालक माझ्याकडे पाहून सलगीनं हसले आणि लाडानं माझ्या डोक्याची टोपी काढून त्यांनी स्वतःच्या डोक्याला घातली. मी काय बोलणार? मी आपला अंधारात लांबच उभा राहिलो. बोडका कसा येऊ पूजेत? मी लांबून पाहिलं, तुमच्या डोक्याला मालकांनी माझी टोपी घातलेली. म्हटलं घेऊ मागून नंतर. गवई बुवा आपलेच आहेत. अहो, बोडक्यानं पूजेत यायचं नाही म्हणून प्रसादही नाही मिळाला मला आज. थोरा मोठ्यांची सलगी अशी वाटते बघा कधी कधी. सर्वांचा मालकांबद्दलच्या आदराचा उन्माद उतरला. त्या बिचाऱ्याची टोपी त्याला परत मिळाली, पण प्रसाद त्याला मिळायचा राहिला होता. गवई बुवांनी आपल्या खिशातला प्रसाद काढला. त्यात पुष्कळांनी आपल्या खिशातली भर घातली आणि गवई बुवा तो जमा केलेला प्रसाद त्या टोपीवाल्या माणसाच्या हातात टाकत म्हणाले, भांड्याला दोन्ही बाजूंनी जरी कलई केली तरी मूळ भांड कसलं आहे हे प्रसंगानं लोकांना कळतच कधीतरी.